शहरातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेली 900 मिलीमीटरची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावी, तसेच पाणी येण्याच्या वेळेत वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरण प्रशासनासोबत समन्वय साधावा, असे निर्देश आज महापौर समीर राजूरकर यांनी दिले. सकाळी 9:30 वाजता महापौरांच्या अध्यक्षतेखाली शहरातील पाणी वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मक्रिये तसंच आयुक्त अमोल येडगे उपस्थित होते. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेली 900 मिमी जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यावर विशेष भर दिला. सद्यस्थितीत शहराला मिळणाऱ्या 155 MLD पाणी पुरवठ्यात या जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू केल्यावर किमान 17 MLD ची वाढ होणार असून त्यामुळे शहरातील पाण्याचा तुटवड्यात मोठ्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे. तसंच महापालिकेच्या पाणी वितरण विभागातील अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील प्रत्येक झोननिहाय पाणी वितरण व्यवस्थेचा स्वतंत्र चार्ट तयार करून सादर करावा. प्रत्येक उपअभियंता यांनी लाईनमनवर नियंत्रण ठेवावं, असे निर्देश देण्यात आले. तांत्रिक कारणांमुळे अथवा पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यास तो पूर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे याची अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना वेळेत द्यावी, असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.